मुदर टीमची संघनायक आपण पंचांच्या भूमिकेमध्ये थोडा सहकार्य करायचं आहे, कारण की आयोजकांची ही मॅच आहे आणि एक हेडूट टीम आपल्याला देखील एक खेळाडू पाठवायचं आहे पंचांच्या भूमिकेमध्ये सहकार्य करायचं आहे. योगेश पारधी. त्याचबरोबर आदरणीय अक्षय सेठ पाटील कानपुली यांच्या इथे उपस्थिती पाहतोय. विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. मोस्ट वेलकम अक्षय सेठ पाटील, या आपण व्यासपीठावरती. पुढे मॅचकडे मॅच आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतील पहिले मॅच गावदेवी वाकडी विपक्ष VRCC करवले या दोन टीम दरम्यान ही मॅच 3 षटकांची असेल. टॉस जिंकलाय करवले टीमनं. प्रथम स्वीकारली फलंदाजी आणि 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर आणि अजय ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती आहेत सागर, नो स्ट्राईक एंडवरती आहेत अजय आणि गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय अरुण. ही दोन्ही टीम आपण एक खेळाडू पंचाच्या भूमिकेमध्ये पाठवायचं आहे. प्लीज सहकार्य करा. ज्याला अनुभव आहे पंचांचा प्लीज आपण सहकार्य करायचं आहे. यस मुदर टीमचे खेळाडू आपण पाहतोय. रवी भगत आलेत. खूप चांगला सहकार्य आपल्याला पाहायला मिळतोय रवी भगतच्या माध्यमातून. मेन पंच आपण योगेश पारधी आपण पाहतोय. संघनायक आहेत सर सेनापती मुदर टीमचे आणि त्याचबरोबर एक चांगले उत्कृष्ट ऑलराऊंडरची सातत्याने भूमिका पार पाडली जाते मुदर टीममध्ये. रवी भगत आपण पाहतोय स्क्वेअर एक पंचाच्या भूमिकेमध्ये. अरुण वाकडी टीमकडनं पहिला ट्रम्प कार्ड गोलंदाजी मार्कवरती 3 षटकांची मॅच. पहिले षटक पॉवर प्ले असेल. 30 आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय. डावकोरेचे फलंदाज सागर स्ट्राईक एंडवरती. नुकता एक मॅच जिंकला कोपऱ्याच्या वाडी टीमला त्याने परास्त केला आहे आणि दुसऱ्या राऊंडसाठी तो निवडला आहे. दोन्ही टीम 2-2 मॅचेस एक मॅचेस जिंकल्यात आणि इथपर्यंत पोहोचलेत. यस पहिल्या चेंडूवरती प्रहार प्रत्येहाला चढवला आहे. अरुणवरती हल्ला चढवला आहे आणि चेंडूला फेकून दिला आहे. नक्कीच मिडविकेटच्या डोक्यावरनं आसमानी प्रहार 6 धाव्यांसाठी. सागर आपण पाहतोय आहेत स्ट्राईक एंडवरती. डाकोरेचे फलंदाज क्रिकेटच्या पटलावरती नेहमीच घातक मानले जातात आणि त्याच प्रकारे विचार केला तर स्वतःच्या घरच्या मैदानावरती खेळी करत असताना पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवला आहे गोलंदाज अरुणला. इथे आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. सिल्मीडॉन रिझनला क्षेत्ररक्षक आहेत तैनात पॉईंट रिझनमध्ये. तिथे डॉट चेंडूची संख्या आपण पाहतोय. पहा चकवा दिलाय गोलंदाजाने खऱ्या अर्थानं. ऑफ कटरच्या माध्यमातून चेंडू फेकलाय अरुणनं. चेंडूवरती प्रहार करता येत नाही. म्हणजे कधी कधी फलंदाज वर्चस्व दाखवतोय तर कधी कधी गोलंदाज देखील वर्चस्व वरचढ कामगिरी आपण पाहायला मिळतोय. जसंच तसं उत्तर. एक तेरी तो एक मेरी या प्रकारचं कॉम्बिनेशन आपण पाहतोय खेळपट्टीवरती. अरुण पुन्हा सज्ज झालाय. खेळपट्टीवरती आपण पाहतोय उजव्या इष्टीकडनं गोलंदाजी करतोय. स्टेट ऑफचा फटका बॅक टू द बॉलर मारला होता. क्षेत्ररक्षक आहेत रमेशच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण केलं आहे. फेकी थोडीशी चुकीची केली आणि लगेच तिथे चितेच्या चपलाईनं गोळीच्या वेगानं 2 धावा केल्यात कंप्लीट. 5 जिथे एकच धाव होती तिथे दुहेरीनं कन्वर्ट केली आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव फळक पुढं सरकला जातोय. टोटल धावा त्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळतील. अंकित झाल्यात 8 धावा. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत थर्डमॅन रिजन गली पॉईंटला. झेल टिपलाय. इथे पहिला करारा झटका लागेल. फलंदाज होईल बाद. यस सागर बॅक टू द पॅबिलियन्स. यस आशीर्वाद आपण पाहतोय. बॅट्समन नाईट नंबर 3 उधारला आहे मैदानाच्या आतमध्ये. मागील मॅचमध्ये चांगली कमालीची कामगिरी केली होती आशीर्वादनं. मॅचमध्ये देखील तितकीच तकटीची कामगिरी केली जाईल की काय. सुरुवात तर केली होती खऱ्या अर्थानं फलंदाज सागरनं पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवला होता गोलंदाज अरुणला. परंतु इथे लगेच कमबॅकिंग गोलंदाजी केली आणि सागरच्या पारीचा अंत केला आहे अरुणनं. एक मोठी सफलता मिळवली. आशीर्वाद स्ट्रायकरवरती फलंदाज आपण पाहतोय. नवीन संधी मिळाली आहे स्ट्रायकरवरती.
18 चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल या मॅचमध्ये, या इनिंगमध्ये खऱ्या अर्थानं. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र, समोर चेंडू फेकलाय, बॅट अँड बॉलमध्ये संपर्क जुळत नाही, या बॅकफुटवरती आणलाय, फलंदाजाला पूर्णपणे बांधण्याचं काम केलंय अरुण नामक गोलंदाजानं. अतिशय घातक गोलंदाजाचा नमूना पेश केलाय, आक्रमक करवण्याचा प्रयत्न, आणि तिथे आपण पाहतोय पूर्णपणे बॅकफुटला फलंदाज आशीर्वाद. लास्ट बॉल आपल्याला पाहायला मिळेल पुस्तकावरती. हा फटका सरळ बॅटने खेळला आहे आणि हलक्या हाताने हा फटक्याला फक्त दिशा दिली, जागा बनवली फटक्यासाठी, आणि गॅप सोल्युशनच्या माध्यमातून अंतिम चेंडूवरती आशीर्वादच्या बॅटने आलाय चौकार. यस, इथे शतक क्रमांक संपन्न झालंय पहिलं, आणि पहिल्या शतकाच्या अखेरीस VRCC करवली टीम जाऊन पोहोचली एका गड्याच्या मोबदल्यानंतर टोटल 12 या धावसंख्येवरती. बारा धावा पहिल्या शतकाच्या अखेरीस एक फलंदाज गमावला आहे करवली टीमनं. नवीन गोलंदाज वागडे टीमकडनं प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतोय, एक नावाजलेला गोलंदाज आपण पाहतोय. वाकडी टीमचा विचार केला तर पनवेल आणि त्याचबरोबर नेरे विभागामधला दादा म्हणून ओळखला जाणारा संघ आपण वाकडे संघ पाहतोय. त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना अंबरनाथचा आवाज खऱ्या अर्थानं अंबरनाथ तालुक्यामध्ये दादा म्हणून जो संघ ओळखला जातोय अंबरनाथ बदलापूर तालुक्यामध्ये, तो करवले संघ, म्हणजे दोन्ही दादा संघ आपण पाहतोय आमने सामने या मैदानावरती. फटका कन्वर्ट केला या अजयच्या माध्यमातून. मिड विकेट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू जाईल जमिनीला चुंबन देत सी मारच्या पलीकडं 4 धाब्यांसाठी. यस, ज्यावेळी अरुण गोलंदाजी करत होता त्यावेळी सागरनं त्याला पहिल्या चेंडूवरती षटकार मारला होता. आता प्रथमेशला पहिल्या चेंडूवरती चौकार मारलाय फलंदाज अजयनं. 4 धावा आल्यात, 4 धाब्याच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलाय. टोटल आपल्याला पाहायला मिळेल 16 धावा पटलावरती. हा फटका कन्वर्ट केला स्टेट ड्रावचा फटका डाऊन द ग्राउंडच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक आहे होते भरत, पूर्णपणे बीड झाले आणि चेंडू आणखीन एक आपल्याला पाहायला मिळेल सीमारेषा पलीकडं. यस, अजयने पूर्णपणे मात्र खांद्यावरती भार घेतलाय, धुरा सांभाळण्याचं कार्य केलं जातोय. बॅक टू बॅक 2 चौकार, ऑन चौकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज अजय सलामीवीर आहेत, मागील मॅचमध्ये देखील चांगली कामगिरी केली होती अजयनं. या मॅचमध्ये देखील त्याच प्रकारची कामगिरी करत असताना लागोबारच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आपण पाहिलेत. हा सोपा झेल अरुण होते झेल खाली, झेल टिपला. आणखीन एक फटका मारण्याचा प्रयत्न होता फलंदाज अजयचा. ज्यावेळी सागरनं मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला त्यावेळी नक्कीच फलंदाज सागरच्या पारीचा अंत करून टाकला होता. गोलंदाज अरुणनं आणि त्याचबरोबर अजयनं सुरुवात केली होती, 2 चौकार लगावले होते आणि त्याला लगेच बाद करण्यामध्ये यश मिळवलं आहे प्रथमेशच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळेल 20 धावा पटलावरती अंकित झाल्यात. शतक क्रमांक 2 चालू आहे. गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश आहेत. 3 चेंडूची अचूक पद्धतीने चेंडू फेकी केली, 8 धावा खर्च केल्यात, महत्त्वाची सफलता मिळवली. बॅट्समन ऐनाईट नंबर 4 बंटी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, खेळपट्टीवरती सज्ज. अजूनही 3 चेंडूंचा खेळ आपल्याला बाकी पाहायला मिळतोय. 3 शतकांची ही मॅच, 3 शतकामध्ये किती धावा जमा केल्या जातील, कारण की स्वतःच्या घरच्या मैदानावरती खेळतोय करवला संघ. होम ग्राउंडवरती खेळत असताना आक्रमक रवैया मात्र दाखवला होता सागरनं आणि अजयनं. ते 2 फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळवला होता गोलंदाजाच्या माध्यमातून. यस, इथे आणखीन एक डॉट चेंडूची सांगता पूर्णपणे जखडून ठेवण्याचं काम बंटी पूर्णपणे बॅकफुटवरती आपल्याला यावेळी पाहायला मिळतोय. अशी ते स्वतःच्या फळोतरमध्ये झेल टिपण्याची संधी होती, प्रथमेशला संधी गमावली. परंतु मिळेल सिंगल, एकापेक्षा अधिक काय पाहायला मिळत नाही आहे. ज्या प्रकारे आपण पाहिलं अरुणनं शतक फेकलं होतं, पहिल्याच्या चेंडूवरती षटकार आला होता
एका चेंडूवरती षटकार खर्च केला आणि त्याचबरोबर 5 चेंडूमध्ये त्यांना अवघ्या 6 धावा खर्च केल्या. म्हणजे जी कमबॅक जो ब्रेक लावता तो मात्र लाग जवाब ब्रेक लावला अरुणनं. ती सुरुवात केली. सुरुवातीत 2 चेंडूवरती 2 चौकार खर्च केले होते गोलंदाज प्रथमेशनं आणि आता मात्र अतिशय चांगले गोलंदाजी नक्कीच बांधून ठेवण्याचं काम केलं प्रथमेशच्या माध्यमातून. इथे गतीमध्ये परिवर्तन केलं आहे. स्लो पद्धतीचा चेंडू फेकला आहे. चेंडूत पूर्णपणे गती काढली आणि खूपच स्लो गतीने चेंडू फेकला आहे. त्याच्यावरती हल्ला प्रत्येला चढवला आहे. फलंदाज आशीर्वादच्या बॅट नालाय हा मोठा बिग हिट 6 धावेसाठी. यस षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीनं धाव फलक आपण पाहायला गेलो तर 27 धावा धाव पटलावरती 2 षटकांच्या अखेरीस. दोन षटकांच्या अखेरीस VRCC करवली टीम जाम पोचली. टोटल 2 गड्याच्या मोबदल्यानंतर 27 या धावसंख्येवरती. आता अंतिम षटक अंतिम षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आपल्याला रमेश नामक गोलंदाज पाहायला मिळेल. रमेशचा विचार केला एक डावखोर ह्याचा फलंदाज आहेत परंतु गोलंदाजीच्या जोरावरती देखील कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल. यस सिंगल मिळाली पहिल्या चेंडूवरती. 28 धावा धाव पटलावरती आपण पाहतोय. रमेश नामक गोलंदाज डावखोर त्याचा गोलंदाज आपण पाहतोय. ते उचललाय चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजनला भरत आहेत. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. यस जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आल्यात. आशीर्वाद मात्र सुरुवात खूप चांगली केली आशीर्वादनं. चौकारानंतर षटकार आणि त्याचबरोबर धावा अजूनही जमा केल्या जातात आशीर्वादच्या माध्यमातून. 2 धावा आणखीन ॲक्वडल्यात आणि 2 धाव्याच्या मदतीनं करवली टीम जाऊन पोहोचली टोटल 30 या धावसंख्येवरती. रमेश आहेत गोलंदाजी मार्कवरती. आतापर्यंत त्याने 2 चेंडू फेकलेत 3 धावा खर्च केल्यात. आक्रमण चढवण्याचं काम केलं जाते करवली टीम स्वतःच्या होम ग्राउंडवरती खेळतोय. लेफ्ट आर्म विकेट मारण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉलमध्ये संपर्क जुळत नाही. या बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही आणि आता वर्चस्व दाखवल्या गोलंदाजानं. डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. यस हा चेंडू पाहावा लागेल. आणखीन एका डॉट चेंडू सांगता कारण की नक्कीच लेग स्टिकच्या वरनं गेलाय चेंडू. डॉट चेंडू अजून एकदा आपल्याला पाहायला मिळेल. जी सुरुवात केली होती अरुणनं प्रथमेशनं ती सुरुवात राखत असताना रमेशनं मात्र ब्रेक लावण्याचं काम केलं आहे. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र परंतु चोरटी धाव जमा करण्याचा प्रयत्न केला जातो आणि यश यश तर मिळालं आहे जरूर. आशीर्वादला बाईच्या स्वरूपात ही 1 धाव कन्वर्ट झाली आणि एका धावेच्या मदतीने धावफळ थोडंसं पुढं सरकलं आहे. 31 31 धावा दा पठाल्यावरती आपण पाहतोय. यस अंतिम चेंडू पूर्णपणे कमबॅक केलाय गोलंदाजानं. यस पाठीमागच्या जाऊन मारण्याचा प्रयत्न बॅकफुटचा वापर केला होता बंटी नामक फलंदाजानं. फटका कन्वर्ट झाला आणि या डॉट चेंडू सांगता अतिशय चांगले गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. रमेशचा विचार केला या शतकामध्ये त्यानं फक्त 4च धावा खर्च केल्या म्हणजे पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम ब्रेक लावलाय पूर्णपणे धावसंख्येवरती. यस इथं पहिला सत्र झाला समाप्त. पहिल्या सत्राच्या अखेरीस जी फलंदाजी केली VRCC करवली टीमनं टोटल धावा जमा केल्यात 31 आणि आता 32 धावेचा लक्ष्य रचलाय गावदेवी वाकडी टीम समोर. चला विनंती असेल आयोजक निवेदन पवार आपण कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे. चला दोन्ही संघ एक संघ लाईनअप करून आतमध्ये जायचं आहे. एक संघ लाईनअप करून नक्कीच खेळाडू कक्षामध्ये यायचं आहे. वाकडी टीमला आता बनवायचे आहेत 18 चेंडूमध्ये टोटल 32 धावा. 32 धावेचं लक्ष्य आहे म्हणजे प्रत्येक शतकामध्ये 11.00च्या सरासरी गाठायच्या वाकडी टीमला.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. दिनेश आणि प्रथमेश 18 चेंडू आहेत वागडी टीमच्या समोर आणि 18 चेंडूमध्ये टोटल त्यांना 32 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी आणि त्या 32 धावा जमा करण्यासाठी हे दोन फलंदाज उतरलेत मैदानाच्या आतमध्ये. पहिला गोलंदाज ट्रम्प कार्ड आपल्याला पाहायला मिळेल VRCC करोली टीमकडनं प्रल्हाद. त्याला समोर फलंदाज आपण पाहतोय गावदेवी वाकडी टीमकडनं दिनेश आहेत. नो स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल प्रथमेश. पंचांचा ग्रीन सिग्नल हिरवं कंदील आपण पाहतोय. सामना स्टार्ट. दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा. नेक्स्ट स्टार्ट गुड गेम. द क्वालिटी क्रिकेट. इथे काय घडलाय पहिला चेंडू प्रल्हादच्या माध्यमातून चुकीच्या लाईनला फेकलाय. यस पंचांच्या माध्यमातून वाईट करार केलाय. एक्स्ट्रा धाव मिळेल पहिल्या चेंडूवरती. यस हे धाव संजीवनीचं काम करून जाईल वाकडी टीमला. चुकीची गोलंदाजी आक्रमण चढवण्याचा प्रयत्न होता. या चेंडूवरती जर बॅट अँड बॉलमध्ये संपर्क जुळला असता तर पाठीमागे आपल्याला मोठा फटका पाहायला मिळाला असता. कारण फुटॉसच्या माध्यमातून चेंडू फेकला गोलंदाज प्रल्हादनं. यावेळी हा फटका मारण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉलमध्ये संपर्क जुळत नाही आहे. पंचाकडे आशेच्या नजरेने पाहतोय फलंदाज दिनेश परंतु उपयोग होणार नाही आहे की चेंडू सरळ दिशेने गेलाय. डॉट चेंडूची संख्या आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे वाईट आल्यानंतर एक डॉट केलाय म्हणजे त्या वाईट चेंडूची भरपाई करण्याचं काम मात्र केलं गोलंदाज प्रल्हादनं. असा फटका कन्वर्ट केलाय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मिळेल. एकच एकापेक्षा अधिक काय पाहायला मिळत नाही. एक धाव आली जरूर. एका धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरकला जाईल. टोटल धावा धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळतील 2 धावा. 32 बनवायचे आहेत. 2 धावा बनवल्यात. अजून 30 धावसंख्येची गरज आहे गावदेवी वाकडी टीमला. इथे उचललाय जरूर. क्षेत्ररक्षक आहेत अजय. त्याच्या वर्ण चेंडू गेला या स्वायडिश लॉंग ऑफ रिझनमध्ये. फलंदाज प्रथमेशच्या बॅटनं आलाय हा बिग हिट 6 धाव्यांसाठी. षटकार आणि षटकाराच्या मदतीनं धावफलक वेगाने पुढे सरकेल. जो आकडा 2 या अंकावरती होता तो आकडा आपल्याला 8 या अंकावरती पाहायला मिळेल. म्हणजे आक्रमण चढवण्याचं काम जसंच तसं उत्तर देण्याचं काम केलं जातोय. फलंदाज प्रथमेशच्या माय बॅटमधनं हा फटका कन्वर्ट झालाय. 8 धावा धावफलकावरती. प्रल्हाद पुन्हा एकदा सज्ज. 3 चेंडू 8 धावा ही धावसंख्या आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळतोय. बनवायची आहे टोटल 32 धावा. 32 धावेचा पाडला करत असताना एक मोठा बिग हिट आपण पाहतोय फलंदाज प्रथमेशच्या बॅटमधून. हा चेंडू खूपच वेगाने फेकलाय. गतीमध्ये परिवर्तन केलं आहे आणि खूपच फास्ट गतीनं हा चेंडू फेकलाय. या चेंडूवरती कुठल्या प्रकारचं नियंत्रण पाहायला मिळत नाही. या फलंदाजाला चेंडू समाजलाच नाही. या चेंडू गेला सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि ते आपण पाहतोय हा डॉट चेंडू. म्हणजे षटकार आल्यानंतर कमबॅक केला. ब्रेक लावण्याचं काम केलं आहे. मागील इनिंगमध्ये जी गोलंदाजी केली होती रमेशनं त्याच प्रकारची गोलंदाजी मात्र नक्कीच करोली टीमकडनं प्रल्हाद करतोय. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र खोदून काढलाय. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न बॅक टू द बॉलर केला होता परंतु इथे काय घडलंय चितेच्या चपलाईनं गोळीच्या वेगानं ज्या प्रकारे डोळ्यातनं काजल चोरतात त्या प्रकारे नक्कीच ही धाव चोरण्यामध्ये यश मिळवलं आहे. जबरदस्त रनिंग. एक धाव कंप्लीट. एक धावच्या मदतीनं धाव फलक सरकेल पुढे धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळतील टोटल 9 धावा. अंतिम चेंडू लास्ट बॉल असेल प्रगतीपथावर गोलंदाज प्रल्हादचा.
ते का घडलंय काय ही देखील चुरटी धाव, कारण की खूपच अवघड धाव होती. ती धाव देखील जमा केली. अंतिम चेंडूवरती आली आहे सिंगल. यस पंचांचा इशारा येतो. शतक क्रमांक समाप्त झालंय पहिलं. आणि पहिल्या शतकाच्या अखेरीस गावदेवी वाकडी टीम जाऊन पोचली. टोटल बिनगड्याच्या मोबदल्यानंतर 10 आकड्यावरती. ज्यावेळी गोलंदाजी करत होता वाकडी टीम आणि फलंदाजी करत होता करवली टीम, त्यावेळी नक्कीच गोलंदाज अरुणला तब्बल 12 धावा जमा केल्या होत्या फलंदाजीच्या माध्यमातून. आता मात्र प्रल्हादनं अवघ्या 10 धावा खर्च केल्या. यस 10 धावा खर्च केल्या म्हणजे एक पाऊल पुढे आपल्याला पाहायला मिळेल करवले संघ. नवीन गोलंदाजी मार्कवरती अजय. टोटल 32 धावेचा पाठलाग करतोय वाकडे संघ. बनवल्यात 10. आता समीकरण असेल येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 22 धावसंख्येची गरज. 12-22 समीकरण. आता समीकरण जर पाहायला गेलो तर प्रत्येक शतकामध्ये 11.00च्या सरासरी गाठायच्या. ती सरासरी गाठली झाली की काय, ती साजेदारी राखली झाली की काय. पार्टनरशिप मागील मॅचमध्ये खूप चांगले आपण पाहिले वाकडी टीमची. अतिशय चांगला खेळ मागील मॅचमध्ये पाहिला होता. ह्या मॅचमध्ये त्याच प्रकारचा खेळ पाहायला मिळेल की काय, हा प्रश्न चिन्ह आमच्या कॉम्बॉक्समध्ये. कारण की करवले टीम स्वतःच्या घरच्या मैदानावरती खेळतोय. मागील इनिंगमध्ये मागील डावामध्ये त्यांनी चांगला खेळ दाखवला आहे. टोटल 31 धावा जमा केल्यात 18 चेंडूमध्ये आणि 32 धावेचं लक्ष रचला. कस मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलमध्ये संपर्क जुळत नाही आहे कारण की चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. पण रवी भगतचा इशारा येतोय. इट इज अ वाईड बॉल. अव्वंतर धावेने भरपडले जाईल. ही धाव मात्र संजीवनीचं काम करेल गावदेवी वाकडी टीमसाठी. टोटल आपण पाहतोय 11 धावा दुहेरी अंकामध्ये पाहायला मिळतील धावफलकावरती वाकडी टीमच्या. इथे उडवलाय क्षेत्ररक्षक आहेत. यस इथे झेल टिपलाय. इथे फलंदाज यस 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 फलंदाज होईल बाद. थोडंसं मनगडी बल कमी लागला गेलाय दिनेशचा. थोडंसं मात्र फक्त 1% बल लावलं असतं ना तर हा चेंडू सीमारेच्या पलीकडे गेला असता. परंतु फलंदाज बाद झालाय दिनेश. फलंदाज बाद झालाय दिनेश. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रमेश. डावखोरे त्याचा फलंदाज आहेत रमेश. आक्रमण चढवलं झालं की काय रमेशच्या माध्यमातून हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण की समीकरण थोडंसं अवघड होत चाललंय. फटका कन्वर्ट केलाय पहिल्या चेंडूवरती. इथे मोठा फटका कन्वर्ट झालाय. आक्रमण आल्याला प्रहार जसंच तसं उत्तर देत असताना रमेशने मात्र आलाय हा षटकार रमेशच्या बॅटनं आणि षटकाराच्या मदतीने धावफलक उच्चांक आपल्याला पाहायला मिळेल. टोटल 17 धावा पटलावरती आपल्याला पाहायला मिळेल. यस अजय आहेत गोलंदाजी मार्कवरती. अजयनं पहिला चेंडू वाईट फेकला होता. त्याचबरोबर 2 चेंडू चांगले फेकलेत म्हणजे 2 चेंडू 17 धावा 1 गडी बाद ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल धाव पुस्तकावरती वाकडी टीमची. चला इंडियर्स आपण मॅच चेंडू फेकायचा मैदानाच्या आतमध्ये कारण की वेळ खूप कमी असेल आपल्याकडे. आज कालच्या दिवसामध्ये देखील तिसऱ्या फेरीचे मॅचेस आम्ही 2 शतकांच्या खेळवल्या होत्या. या मॅच आजच्या दिवसामध्ये देखील पुढील मॅचेस 2 शतकांचे असतील यात मात्र तिलभर शंका नाही आहे. त्याचबरोबर अमित नाईक यस जांभूळपडांची ते उपस्थिती पाहतोय. विनंती असेल पण या व्यासपीठावरती आपल्या तिकडे या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. यस मारण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉलमध्ये संपर्क जुळत नाही आहे आणि ते डॉट चुडीची सांगता आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती अजय आहेत. अचूक लाईनला गोलंदाजी केली जाते.
यस हा सोपा झेल होता. झेल टिपला, आणखीन एक झटका लागला जाईल. फलंदाज होईल बाद. रमेश बॅक टू द पॅबिलियन्स. यस मी पुन्हा एकदा इन्व्हाइट करतोय अमित दादा नाईक. यस या आपण व्यासपीठावरती. मॅम फ्रॉम जांभूळपाडा विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आपण देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. पुढे मॅचकडे. मॅच देखील खूप महत्त्वाची मॅच आपण पाहतोय. एका बाजूला आहेत VRCC करवळे जो आयोजकांच्या माध्यमातून खेळतोय, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गावदेवी वाकडी. गावदेवी वाकडी टीमला टोटल 32 धावेचा पाठलाग करायचा आहे. यस हा चेंडू पाहायला मिळेल. यस इट इज अ वाईड बॉल. डावी स्टिकच्या बाहेर फेकलाय चेंडू. गोलंदाज अजयनं एक्स्ट्रा धाव मिळेल, आणि त्या धावेच्या मदतीने धाव फलक पुढे सरकला जातोय. टोटली आपल्याला पाहायला मिळतील 18 धावा धावपट्ट्यावरती. यस 4 चेंडूची सांगता. अजूनही 2 चेंडू उर्वरित आपल्याला पाहायला मिळतील अजयचं. टॉप एच लागली होती. यस इथे काय घडलंय. यस डायरेक्ट हिट केली. फलंदाज होईल बाद. यस प्रथमेश ज्याच्यावरती आशा अपेक्षा होत्या, आता फलंदाज तंबूच्या असलेला निराशा मात्र व्यक्त केली आहे प्रथमेशनं, कारण की ही धाव त्याला घ्यायची नव्हती. धाडस दाखवलं प्रथमेशनं, परंतु त्याला माघार घ्यावी लागली. इथे क्षेत्ररक्षकाने जी हिट केली ती मात्र लाजवाब आपण पाहतोय. तिथे मोठा फलंदाज बाद झालाय. धावसंख्या पूर्णपणे स्थिर पाहतोय. 18 धावसंख्येवरती ब्रेक लावलाय. दुसरा फलंदाज बाद झालाय, आणि त्याचबरोबर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. भरत हा एंटर झालाय खेळपट्टीवरती. भरत बॅट्समन इनाइट नंबर 5. 5व्या क्रमांकाचा फलंदाज आहेत. आक्रमण चढवावं लागेल, कारण की भरतकडे देखील क्षमता आहे, ताकद आहे, नजाकत आहे, परंतु ती क्षमता आहे ते आजमावावी लागेल. अंतिम चेंडू फेकण्यासाठी सज्ज गोलंदाज अजय करवली टीमकडनं. फुलटॉस होता. इथे नियतीची साथ, नशिबाचा हा चौकार. वाईट +4. यस 5 धावा. दुष्काळात 13वा महिना. कोण नाही कोणचा डाल भात लोणचा, या प्रकारचं कार्य आपण पाहतोय. चुकीची गोलंदाजी. चेंडू ज्यावेळी गोलंदाजीने फेकला अजयनं वाईट, त्यानंतर आपण पाहतोय यष्टरक्षक त्याचबरोबर थर्डमॅन गळी पॉईंटला जे क्षेत्ररक्षक आहेत थर्डमॅन पॉईंट रिझनला, त्या क्षेत्ररक्षकाने देखील चूक केली. चेंडूची अळवणी केली नाही. आणि इथं नशिबाचा हा चौकार. नशिबाच्या 5 धावा मिळाल्यात, आणि या 5 धावेच्या मदतीनं धाव पटलावरती आपण पाहतोय टोटल 23 धावा अंकित झाल्यात. अजून एकदा तो चेंडू फेकावा लागेल अजयला. हा 5 धावा निवेदन खूप काही सांगून जातील करवली टीमला, कारण की हा 5 धावा खूप महागड्या ठरतील करवली टीमसाठी. हा फटका कन्वर्ट केलाय एक्स्ट्रा कव्हर रिझनला. क्षेत्ररक्षक आहे, दुसरा प्रयत्न केलाय. यस जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आल्यात या चेंडूवरती, आणि या 2 धावेच्या मदतीनं इथे शतक क्रमांक संपन्न झालंय. दुसरं आणि 2 शतकांच्या अखेरीस वाकडी टीम जाऊन पोहोचले टोटल 25 या धावसंख्येवरती. आता मात्र येणारे चेंडू आहेत 6, आणि विजयासाठी गरज आहे वाकडी टीमला 7 धावसंख्येची. यस येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 7 धावसंख्येची गरज आहे गावदेवी वाकडी टीमला. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील आहेत मैदानाच्या आतमध्ये भरत आणि भरत.
म्हणजे भरत वाघ आणि भरत वाघ दोन्ही वाघ खेळपट्टीवरती आपण पाहतोय, परंतु वाघासारखी खेळी आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सोपं समीकरण येऊन पोहोचलं वाघडी टीमसमोर, परंतु जो प्रकारे अंतिम चेंडू षटकातील फेकला जात नाही ना, तोपर्यंत क्रिकेटमध्ये कुठल्या प्रकारची भविष्यवाणी करता येणार नाही आहे. कारण की अनिश्चितता हा क्रिकेटचा भरलेला खेळ आपण पाहतोय. ज्या प्रकारे सरडा रंग बदलतो, ज्या प्रकारे राजकारण एका रात्रीमध्ये रंग बदलतो, त्याच प्रकारे क्रिकेट हा प्रत्येक चेंडूवरती रंग बदलत असतो. रंग बदलू क्रिकेट आपण पाहतोय. 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूमध्ये बडवायचे आहेत वाघडी टीमला 7 धावा, आणि त्या 7 धावा डिफेन्स करण्यासाठी अंतिम गोलंदाज आपल्याला करवळे टीमकडनं पाहायला मिळेल. विकास लेफ्ट हँडर बॉलर्स पहिला चेंडू डॉट फेकण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु इथे चुकी केली. यष्टरक्षकाने चुकी केली आणि इथे आपण पाहतो चोरटी धाव मात्र मिळाली आहे जरूर. पंच बाईटच्या स्वरूपात असेल ना. बॅटकरच्या माध्यमातून धाव मिळाली. भरत धाव मिळाली भरतच्या आखांडवरती, आणि ती एक धाव आल्यानंतर धाव फलकावरती आपण पाहतोय टोटल 26 धावा अंकित झाल्यात. प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदलेल, प्रत्येक चेंडूवरती क्रिकेट हा रंग बदलत जाईल. मी मगाशीच म्हटलंय रंग बदलू क्रिकेट आपण पाहतोय. सरडासारखा रंग बदलला जातोय. 6 चेंडू 7 धावेची गरज होती, एक धाव पहिल्या चेंडूवरती जमा केली, आता डॉट चेंडू फेकलाय, म्हणजे 6-7चं समीकरण होतं ते समीकरण पूर्णपणे बदललं आहे. आता चेंडू आहेत 4 आणि बनवायचे आहेत 6. हा समीकरण इथून जर एखादा दुसरा चेंडू जर गोलंदाजाने डॉट फेकला तर नक्कीच अडचणीत सापडेल. वाकडी संघ फलंदाज देखील दबावामध्ये येईल. इथे आणखीन एका डॉट चेंडूची सांगता समीकरण पूर्णपणे बदलून गेलं आहे, कारण की 6-7चं समीकरण होतं, आता ते समीकरण 3-6चं आपण पाहतोय. आक्रमण चढवावं लागेल. भरतच्या चेहऱ्यावरती आपल्याला निराशा पाहायला मिळते. भरतला सिद्ध करावं लागेल. नक्कीच ज्या प्रकारे म्हटलं जाते ना इलाका 13 धमाका मेरा या प्रकारची खेळी करावी लागेल खेळपट्टीवरती भरतला. त्याच प्रकारची खेळी केली आणि चेंडूला पाठवून दिलाय. इलाका 13 और धमाका मेरा षटकारानं खऱ्या अर्थानं MS धोनी महेंद्रसिंग धोनी स्टाईलनं सामना फिनिश केलाय. विजयपद मिळवलाय गावदेवी वाघडी टीमनं, आणि खऱ्या अर्थानं त्यांचं पॅकर्स देखील उठलेच. लहुदादा वाघ आमच्या व्यासपीठावरती आहेत, तर सातत्यानं वाघडी टीमला ते पॅक केले होते त्यांच्या माध्यमातून, आणि चांगला खेळ वाघडी टीमच्या माध्यमातून राहिला आहे. खूप चांगला खेळ हॅडलॅक असेल. घरच्या मैदानावरती परास्त झालाय करवले संघ. मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळेल. निवेदन कोण असेल?